तुम्हाला देवळातला महाप्रसाद आवडतो का? श्रावण कृष्ण पक्ष पंचमी दिवशी मी आणि मोठे काका ओठवण्याला महाप्रसादाला गेलो. हे देऊळ बांधताना काही हातभार पणजोबांचा होता, म्हणूनच ह्या रवळनाथाच्या देवळाकडे आमचा अधिकच जिव्हाळा आहे. श्रावणाच्या 3ऱ्या सोमवारी लघुरुद्र असल्या कारणास्तव इथे सर्व भाविकांसाठी महाप्रसाद होता. महाप्रसाद झाल्यानंतर मी आणि मोठे काकांनी देवाच्या काही प्रदक्षिणा घातल्या. हा राजांच्या काळातला नजरखाना. घरी जायच्या वेळीस मी आणि मोठे काका गणपती कार्यशाळेत गेलो. हा आमचा या वर्षीचा गणपती. इथे गणपती बाप्पाला दागिने चढवताना ते शॅडो मातीवर नक्षी काढून आकार देऊन दागिने अंगावर चिटकवतात, म्हणूनच ते अधिक उठून आणि जिवंतही दिसतात. मूर्तिकार मूर्ती ज्या भावनेने करतो तीच भावना मूर्तीमध्ये जाते, म्हणूनच मूर्ती एका फुललेल्या फुलासारखी अधिकच बोलकी वाटते. मूर्तीची पूजा म्हणजेच मूर्तिकाराची पूजा.